आणि स्पेशल आहे काहीतरी, आज स्पेशल आहे, तुम्हाला दाखवतो. दिसतंय का? सिनेमॅटिक येतो, सिनेमॅटिक. नाकाचे डोळे दिसतात. नमस्कार मंडळी, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. आज श्रावणी सोमवार आहे. आम्ही सकाळीच लवकर उठलो आणि पूजा वगैरे, आंघोळ करून पूजा वगैरे केली. आणि वाईफचं ऑफिस असल्यामुळे तिला जायला लागते ऑफिसला. माझं काम चालू होतं सकाळपासून, त्याच्यामुळे मला तिला आज काय जेवणामध्ये हेल्प नाही करता आली. तर बघूया काय बनवलं तिने माझ्यासाठी टिफिनमध्ये. हो, शिमला मिरची आणि चपाती. सकाळीच आम्ही आमचा म्हणजे ब्लॅक कॉफी वगैरे पिऊन काम काम करायला बसलो होतो. तिची आता मीटिंग झाली आणि आता ती ऑफिससाठी निघाली. कारपूल इथून असतात कारपूल्स, तर कारपूलमध्ये निघाली. तर ती थोडी रागवली माझ्यावर, कारण मी तिला थोडीशी हेल्प नाही केली. नेक्स्ट टाइम मी थोडासा प्लॅन करून हेल्प करायला ट्राय करेन. सोमवार असल्यामुळे काम होते ना जास्त. दिसतंय का तोंड? बाय. रागावली, रागातच चालली. कोणासोबत टिफिन नाही खाल्लं तुला. चलो, आपण आपलं काम करूया. आपल्याला तर काम आहे घरून आज. गुड मॉर्निंग. आम्ही आज सकाळी लवकर उठून चाललो एक ठिकाणी. तुम्ही गेस करा कुठे चाललो असेल. ही एक अशी प्लेस आहे जी ब्रेक वरून भरपूर ट्रोल होते आणि त्यासोबतच कामं खूप स्लो करते, यासाठी असं फेमस लोक आहे बोलतात. असं लोक बोलतात. पण आमचा एक्सपिरियन्स वेगळा आहे. आम्ही जेव्हा पण विजिट केलंय तर बिचारे कामच करत असतो. बिचारे कामच करत असतात आणि लवकर करतात. त्यांच्याकडे कामच एवढी असतात तर काय करणार बिचारे. दिस आणि इज हिंट देते मी. हिंट आहे ती. ही एक बँक आहे आणि त्याच्यावर खूप सारे मीम्स बनतात. आणि आज आम्ही चाललोय वसई पनवेल ट्रेनने. बघू कशी असेल लोकल. फर्स्ट टाइम चाललोय तर चलो मिलते हैं अभी ट्रेन में. 9:20 की ट्रेन है सुबह सुबह. तो अभी हो रहे 9 बजे, जाने के लिए टाइम लगेगा अभी. और बघूया आता आपण भेटू. भेटू लवकरच. बाय. सोसायटी मधला रस्ता आहे. माझी नवीन हेअरस्टाईल कशी वाटते? बकवास. माझ्या बायकोला तर नाही आवडली. कशी वाटते मला कमेंट करून सांगा. मला तर चांगली वाटते. बसले तुझी हेअरस्टाईलची कमेंट करायला. मला तर चांगली वाटते रे. आपोआप झाली आहे, मी केली नाही ऍक्च्युली. शी स्वतः नीट कर, मधून भांग काढ. आता बायको बोलली त्याच्यामुळे करायला लागेल. टकला आलाय मोठा. चल रे फास्ट. ट्रेनचा आवाज येतोय का? लवकर उठायचं असतं म्हणजे. चाललंय. ऍक्च्युली आम्हाला आहे ना वाईट वाटत होतं छोट्या पोरांचं. एवढ्या लवकर उठून बिचारे कसे काय जातात रडत रडत. तर तेव्हा माझी बायको तिची स्टोरी सांगत होती. तिच्या स्कूल मधली. मला पण नाही आवडायचं स्कूलला जायला. आणि ही टॉपर होते. त्याच्यामुळेच नाही आवडायचं. 100% अटेंडन्स होती. आणि त्याच्यामध्ये ती सांगते की कधी कधी आंघोळ न करता जायची. असं कोण आहे का ज्याने जो आंघोळ न करता गेलाय? अरे मग म्हणजे कधी मी लेट तर झालं नेहमीच की. आंघोळ करून गेलोय. बट तुला रेशमाच, काय माहिती लहानपणीच तू काय केलं. तुला कसं आठवतंय तसं मला आठवतंय.
मी तर नेहमीच आंघोळ करून गेलोय. बघू आता असं कोण आहे का मग आंघोळ सेम करत वे. बसून शाळा घालवण्यापेक्षा मी जायची कधी कधी, कारण की मला भीती असायची शिकवलेलं मी माझं मिस होईल, त्याच्यामुळे मला जायचं असायचं. लास्ट बेंचर होतो त्याच्यामुळे आम्हाला एवढी भीती नसायची. गेलं ते गेलं, एवढं काय. हो का. पेपरच्या वेळेस अभ्यास करायचा. चल काय, आता आहे ना आम्ही पळतो जोर जोरात, 5च मिनिट राहिलेत. आम्ही जेव्हा बोलतो ना की आज पाऊस नाही येणार, तर नाही त्यावेळेस आलाय आज. अजूनपर्यंत तर नाही आला, पण समोर वगैरे पूर्ण भरलाय, पूर्ण भरलाय. ठीक आहे, पोहोचून जाऊ तोपर्यंत. टायमावर पोचलं. एवढ्या शिड्या चढून असं वाटतंय खूप दम लागेल. म्हणून बोलते जिमला जा. ट्रेन तर आली नाही अजून. स्टेशन. माझे फादर पण असंच काम करायचे. स्टार्टला नंतर हळूहळू प्रमोशन होऊन वर्कशॉपला आले. आता ऑफिसमध्ये काम करतात. आली ट्रेन. मी ट्रेन मध्ये बसलोय. ट्रेन एकदम फुल एक्सप्रेस वाईब, फुल एक्सप्रेस वाईब. म्हणजे असं वाटतंय की एक्सप्रेस मध्येच बसलोय. तर आम्ही चाललो. बोलायला दिलायचं. काय बोलू आता, एकच स्टेशन बाकी आहे, कळंबोली आले. नेक्स्ट इज पनवेल. मागे थोडासा आवाज जास्त होता त्याच्यामुळे. पण अशी जर लोकल असती तर मी डेली ऑफिसला पण गेलो असतो रे. एवढी खाली आरामामध्ये रिलॅक्स मध्ये कॉलेजला पण डेली गेलो असतो. ती वेगळी गोष्ट आहे की माझं कॉलेज एकाच सिटीमध्ये होतं. मला कुठे ट्रेनने कधी प्रवास करायला नाही लागला. बाहेरचा व्ह्यू दाखवला तुम्हाला. आज कुठे चाललोय रे आपण? आज आम्ही चाललो आहे LIC ऑफिस मध्ये, अंबरनाथच्या LIC ऑफिस मध्ये. हो, कसं So, work आम्ही करतं? तुम्हाला सोबत घेऊन चालतो. रोड ट्रिप. वी आर गोइंग ऑन अ रोड ट्रिप. हा, भरपूर दिवसानंतर आम्ही चाललो. सुट्ट्या आम्हाला जरा काम आहे LIC ऑफिस मध्ये, तर आम्ही तिथे चाललोय अंबरनाथच्या ब्रांच मध्ये. सुट्ट्या घेतल्या आज आम्ही. रेडी झालोय. हेल्मेटला इग्नोर करा, स्वेटरला इग्नोर, रेनकोटला इग्नोर करा. चला बाय बाय. वी विल शो यू ऑन द वे इफ वी सी एनी समथिंग अमेझिंग और समथिंग अनयुजुअल. ट्रॅफिक दाखवू आम्ही. हा, ट्रॅफिक तुम्हाला बघायला भेटेल. कल्याणची ट्रॅफिक, कल्याण लागेल ना मधून. ठीक आहे, चालेल. बाय. मी पोहोचलो LIC ऑफिस मध्ये. 1 तासाच्या ड्राईव्ह नंतर 1 तास नाही लागले, 45 मिनिट्स लागले. ट्रॅफिक नव्हती त्याच्यामुळे लवकर होते. आपलं 2 तास ट्रॅव्हल करून आलं. सॉरी, ती 1 तास लागला. 5 मिनिटात काम झालं. फर्स्ट टाइम 5 मिनिटात काम झालं. 5 मिनिटात काम झालेलं आहे. आता मी म्हणजे मला वाटतं गव्हर्नमेंट ऑफिसेस सुधारले की काय माहित नाही. कामं पटापट होतात. डिपेंड आहे, आपण चांगले आहोत म्हणून आपल्यासोबत. मागे पण LIC ऑफिसला आम्ही आलेलो 5 मिनिटात काम झाले. आज पण 5 मिनिटातच झालंय. तर आता चाललो, इथूनच शिव मंदिर जवळ आहे. तर आम्ही आता आपण इथे जवळच आहे ना शिव मंदिर. शिव मंदिरात जाऊ, थोडंसं खाऊन. बाय.
असल्यामुळे आम्ही परत चाललो, कारण भरपूर लाईन आहे. भारी वाटते वरचं विंडो बघ. नाही तर थांबलो असतो थोड्या लाईनी आणि परमिशन घेऊन आलेलो, त्याच्यामुळे परत वगैरे बघू आता. आणि हे मंदिर 500 वर्षापूर्वी बांधलेलं, पांडवकालीन आहे असं काहीतरी बोललं. हे बघ, मंदिर किती भारी वाटतं. जुनं तर दिसतंय. पाणी इथे कुठून येतंय थोडंसं पण? रिनोव्हेशनचं काम चालू आहे. नदी आहे, उल्हास नदी की काय का माहीत नाही, पण नदीमध्ये गटर पण मिक्स केल्यामुळे सगळा वास येतं. ते थोडं चेंज केलं पाहिजे. आणि इथे त्यामुळेच रिनोव्हेशनचं काम चालू आहे. व्ह्यू भारी आहे. फक्त गटरीचं पाणी मिक्स आहे त्याच्यामुळे वास येते. इथे पण याचे पिंड आहे, दिसते शंकराचे पिंड. आणि बाजूलाच विठ्ठलाचं पण एक मंदिर आहे, छोटं मंदिर आहे. songs. Guess the song. DJ Reshma is here. Man. Oh. ओठावर फुले लाली गुलाबाची कधी कुठे कसं तुला सांग भेट वाट पाहतो मी एका इशाऱ्याची जाऊ नका दूर दूर अशी येत बोल तू माझा रंग तो घेतो सारी